नरेंद्र मोदींनी नुकतीच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। देशाच्या पंतप्रधानपदी आल्यापासून जगभरात लोकप्रिय झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला जाणार असल्याची चर्चा आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून या चर्चा सुरू असल्या तरी आता पुन्हा नव्याने या चर्चांना उधाण आलंय। पंतप्रधान मोदी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असल्याची शक्यता असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्यात। मोदींना खरंच शांततेचं नोबेल मिळू शकतं का, हेच आपण या बातमीतून पाहू। गेल्या वर्षी मार्च महिन्यात नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य ॲस्ले तोजे यांनी एक विधान केलं होतं। जागतिक शांततेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी हे आज सर्वात विश्वासार्ह चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मी स्वतः पंतप्रधान मोदी यांचा चाहता आहे। दोन देशांमधील संभाव्य युद्ध थांबवण्याची आणि शांतता प्रस्थापित करण्याची नरेंद्र मोदी यांची क्षमता आहे। नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या धोरणांमुळे भारत एक श्रीमंत आणि शक्तिशाली देश म्हणून विकसित होत आहे। त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यास तो एक ऐतिहासिक क्षण असेल असं तोजे यांनी म्हटलं होतं। तोजे यांच्या या वक्तव्यानंतर मोदींना नोबेल मिळण्याच्या चर्चा वाढल्यात। मात्र या फक्त चर्चाच होत्या हेही नंतर स्पष्ट झालं। परंतु आता मोदी पोलंड दौऱ्यावर असताना या चर्चांनी पुन्हा जोर धरलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत। तेथे त्यांनी वसुधैव कुटुंबकमचा नारा दिलाय। जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचं त्यांनी तेथील भाषणात सांगितलं। भारत हा शांततेचा देश असून आम्ही बुद्धाचं आचरण करत असल्याचा संदेश मोदींनी पोलंडवरून दिला। यानंतर ते युद्धग्रस्त युक्रेनला जाणार आहेत। युक्रेनला जाणारे ते 30 वर्षातील पहिलेच भारतीय आहेत। या दौऱ्यात ते रशिया आणि युक्रेनमधील युद्ध खरंच थांबवतील का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। मोदी शांतीदूत म्हणून या दौऱ्यावर जाणार असल्याचंही काहींचं म्हणणं आहे। मोदींच्या दौऱ्यानंतर हे युद्ध खरंच थांबलं तर मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळेल या शक्यता पुन्हा व्यक्त केल्या जाऊ लागल्यात। नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो। शांतता प्रस्थापित करण्यात आणि मतभेद सामंजस्याने मिटवण्यात योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो। याआधीही पंतप्रधान मोदी यांचं नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेकदा घेतलं गेलं आहे। खुद्द नोबेल कमिटीच्या सदस्यांनीही पंतप्रधान मोदी यांचा गौरव केला आहे। आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा सहकार्य प्रकल्पांसारख्या विविध उपक्रमांद्वारे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, गरिबी कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचं आजवर अनेकांनी कौतुक केलंय। 2018 साली नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं। हा पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत। त्यामुळे आता शांततेचा नोबेल पुरस्कारही त्यांना मिळेल अशा शक्यता वाढल्या आहेत।